तुम्ही एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की माझा कोंबडीवरती जीव आहे आणि तुम्हीच कोंबड्याचे मोठे काय काय व्यापारी आहात, तर हे विसंगती किंवा कॉन्ट्रडिक्शन नाही काय, त्याच्याबद्दल थोडं क्लॅरिफाय करा. जीव तर प्लांटला पण आहे साहेब, टोमॅटोला प्लांट आहे, गाईला पण जीव आहे नाही काय, टोमॅटोला पण जीव आहे, सगळ्या भाजीपाल्याला जीव आहे, ते पण सजीव आहेत. आणि गाय पण आहे, तर गाईचं दूध काढतो आपण, तो गाय दूध देते. गाय मी तर बघितलं नाही आपोआप दूध देते कधी, गाईचं दूध काढायला लागतं. आणि त्यासाठी आपण सगळ्यात अमानवीय कार्यक्रम करतो, तो म्हणजे तिचं वासरूच्या तोंडासमोर नेतो, त्या वासराला बघून तिला पाना फुटतो, वासरू जवळ नेऊन तिला पाजतो, ती दूध सोडते आणि त्या वासराला बाजूला करतो आणि ते सरसर दूध काढून घेतो. मग हे सुद्धा तेवढंच अमानवी आहे. आणि ह्या ब्रॉयलरचं लाईफ आहे ना, याचं जीवनच 40-50 दिवसाचं लाईफ आहे. 40-50 दिवसानंतर त्याचं लाईफ संपतंच आपोआपच, नाही का. जसं एखादं झाड फुलं आलं त्याचं लाईफ सायकलच बरोबर. पण त्याचबरोबर तुम्ही हा नाही विचार करत की मी दररोज 1.5 लाख पक्ष्यांना जीवन देतो, दररोज मी 1.5 लाख पक्षी जन्माला घालतो, त्यामुळे लाईफ सायकल लाईफ आम्ही देतो ना, ब्रीड करतो, ब्रीडिंग करतो, लोकांना खाऊ घालतो. आज जर कोंबड्यांचं 4 दिवस जर कोंबड्या विकणं बंद केलं ना, भारतातले सगळे मासे, बकरे, अमकं तमकं सगळं संपून जाईल. बरोबर. मुंबईला दररोज 3000 टन कोंबड्या लागतात. किती? 3000 टन मुंबईला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि सगळं पकडलं ना तर 4-4.5 टनापर्यंत जातात दिवसाला. परंतु काय, हा सगळा रात्रीचा खेळ चालू असतो, त्यामुळे लोकांच्या कोंबड्या रिकाम्या गाड्या दिवसा येतात, पण रात्री सगळ्या भरून जातात, त्यामुळे कोणाच्या लक्षात येत नाही. सकाळी 6च्या मार्केटला पोहोचतात, 7 वाजताच्यावर सल्ला मारायला सुरुवात होतो, त्या दिवशी संपून जातात, दुसऱ्या दिवशी परत गाड्या येतात. फक्त सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक सांगावंसं वाटतं मला की मुंबई महापालिकेसारख्या ठिकाणी इथं दिवसाला ह्या ज्या काही समजा 3-4 कोंबड्या 3-4 टन जातात, यातलं 40% तर कचरा आहे. बरं. पिसं आहेत, हाडं आहेत, त्याचं तोंड आहे, मधलं हे आहे, हे सगळं ते उचलतात आणि डम्पिंग ग्राउंड आणून टाकतात. बरं. जर मुंबईमध्ये जसं दिल्लीमध्ये केलं त्यांनी, दिल्लीमध्ये लाईव्ह बर्ड अलाउड नाही आहे. बरोबर. त्यामुळे तो कचरा पण तेवढा तयार होत नाही. हा तयार होणारा कचरा हा जर कमी करायचा असेल फेज वाईज, ठीक आहे ना, पुढच्या 5 वर्षात 10 वर्षात, तर त्याला स्लॉटर हाऊससाठी गव्हर्नमेंटने प्रमोट करायला पाहिजे आणि प्रोसेस झालेलं चिकन तिकडे गेलं पाहिजे. बरोबर. जे काही बोन्स असतील, ब्लड असेल, हे सगळं सायंटिफिकली प्रोसेस करून त्याचं खत, त्याचा फार्मामध्ये वापर, ब्लडचा फार्मास्युटिकलमध्ये मोठा वापर होतो ब्लडचा, तो करता आला पाहिजे. बोन्स आहेत आणि बाकीचे जे काही ऑफल आहेत, त्याला प्रोसेसिंग प्लांटसाठी ना गव्हर्नमेंटने हे करायला पाहिजे. अदरवाईज जर बर्ड फ्लूमध्ये कुठं काही डेथ झाली, आजपर्यंत ह्युमन डेथ इंडियामध्ये रजिस्टर झाले नाही आहेत बर्ड फ्लूमुळं. परंतु झाल्या तर सडनली पब्लिकच्या प्रेशरमुळं कदाचित लाईव्ह कोंबड्या नेणं बंद करायला लागेल. बरोबर. पण त्यासाठी आपण प्रिपेअर नाही आहे. दिल्लीमध्ये जेव्हा एशियन गेम होणार होते तेव्हा पहिली टर्म होती की लाईव्ह ॲनिमल शुड नॉट बी स्लॉटर्ड इनसाइड द टाउन. मग त्यांनी गावाच्या बाहेर शहादारा किंवा मार्केटमध्ये तिथं स्लॉटरिंग केलं आणि मग स्लॉटर केलेलं बर्ड्स गावात घेऊन जातात. आजही मोठे जनावर मुंबई महापालिका काय करते, देवनारला कट करतात आणि त्यातलं मीठ फक्त घेऊन जातात तिकडं. तर तसं काहीतरी करायला पाहिजे, व्हायला पाहिजे. प्रोसेसिंग प्लांटला आपल्याला कस्टमरने पण आता ना जसं वाढत चाललं आता प्रोसेस चिकनचं ते वाढेल. इट विल टेक टाइम, इट विल टेक इट्स ओन हे. बरोबर. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.